बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या तुमच्या माझ्या लाडक्या शिवसेना एक वादळ नावाच्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणं, त्या टाळूवरचं लोणी खाणं, आपण हा वाक्प्रचार अनेक वेळा ऐकला असाल, ही म्हण आपण अनेकदा ऐकली असाल. पण याचं एक सुंदर उदाहरण मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचंय. अगदी काल परवाच घडलेलं अगदी ताजं उदाहरण तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाल्लं जातं, म्हणजे आता ऑपरेशन सिंदूर खरं पाहायला गेलं तर एवढा संवेदनशील विषय, पण मौके पे चौका कसा मारायचा बघा ना. धंदेवाईक लोकांना धंदा प्रत्येक ठिकाणी दिसतो. म्हणजे एखाद्याचं मैत जरी चालू असेल ना, त्या मैतामध्ये मी काय विकू शकतो, लक्षात घ्या मला काय सांगायचं आणि काय सुचवायचंय ते. एखाद्याच्या मैतामध्ये सुद्धा मी काय विकू शकतो इथपर्यंत धंदेवाईक लोकांचं डोकं चालतं बरं का. ऑपरेशन सिंदूर अगदी संपून मला वाटतं एक दिवस सुद्धा उजाडत नाही, किंवा किंबहुना चालू असतानाच, माफ करा, चालू असतानाच ऑपरेशन सिंदूर नावाच्या या शब्दाचा ट्रेडमार्क कॉपीराईट घेण्यासाठी काय ह्या कंपन्यांची धावपळ हो. बरं, ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. ह्यांची नावं आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज. आता रिलायन्स इंडस्ट्रीज, अंबानी, काही वेगळं सांगायची गरज नाही. एका ट्रेडमार्क कॉपीराईट साठी कितीही धावपळ. ऑपरेशन सिंदूर हा जो शब्द आहे ना, हा जो भारतीय लष्कराने याला नाव दिलंय, त्याच्यासाठी एवढी धावपळ. दुसरं नाव, बरं एकटे नाहीत बरं का, 3-4 जण आहेत स्पर्धेमध्ये. क्षेत्रा अग्रवाल, पण त्यांचं नाव पुरेसं माहित नाही, पण आडनाव अग्रवाल आहे. कमल सिंग ओबेरा, आलोक कोठारी, ह्या असल्या लोकांचा कधी आर्मीशी संबंध आला असेल का? हे कोण कोठारी, अग्रवाल, ही इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज. बघा, मला इथे कुठेही भाषांमध्ये किंवा प्रांतांमध्ये मला इथे वाद दाखवायचा नाही, पण हा जनुकीय दोष आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा जनुकीय दोष, मला वाटतं ह्या 2 शब्दात खूप चांगल्या पद्धतीने मी सांगू शकेल. जनुकीय दोष आहे. आज आपल्या लष्करामध्ये जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर मराठा रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे. प्रत्येक राज्याच्या आपापल्या रेजिमेंट आहेत. आपण म्हणतो ना, आपली मुलं मागे राहतात, आपली मुलं धंद्यात पुढे जात नाहीत. कदाचित आमची मुलं, आपल्या लहान मुलांचा ज्यावेळेस जन्म होता, आपण बऱ्याचदा ऐकलंय, अगदी तुम्ही जन्म घेतलेल्या मुलाला जरी म्हटलात ना, छत्रपती शिवाजी महाराज की, आपली मुलं जय म्हणतील. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसतं. आणि काही जणांच्या घरामध्ये जन्मजातच मुलं सेन्सेक्स आणि निफ्टी करत येतात. हा विनोद नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. सेन्सेक्स निफ्टी करत बोलायचं, आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा, आम्हाला अभिमान आहे. आमच्यामध्ये कदाचित ते अति जास्त भरलेलं देशप्रेम, कदाचित हा आमच्या ह्या सगळ्याच्या मध्ये येण्याचा हा आमचा एक अडथळा असू शकतो, एक बॅरियर असू शकतं कदाचित. मग काय ही नावं, अग्रवाल, ओबेरा, कोठारी, यांचा आणि आर्मीचा कधी संबंध नसतो. कधी यांनी आर्मीत भरती होताना दाखवावं. अख्ख्या म्हणजे देशभरातल्या राज्यागणिक जर तुम्ही नावं काढलीत ना, म्हणजे संख्या काढलीत ना, तर म्हणजे सगळ्यात निचांकी स्तरावर यांचं नाव येत. आणि अभिमान वाटतो महाराष्ट्र सर्वात उच्चांकी स्तरावर असेल. सैन्य दलामध्ये पराक्रमाचा सुद्धा बाजार मांडला. खरं तर मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची. बघा ना, मी काही वेळा ते फोडा राज्य करा ह्या ह्या ज्या ब्रिटिशांच्या पद्धती आहेत याच्यावर मी बऱ्याचदा बोलत असतो. पण ब्रिटिशांचीच एक पद्धत आहे ही व्यापार. आपण पहा, आपण सर्वांनी इतिहास शिकलेला आहे, आणि माझ्या विषयी जर सांगायचं झालं तर मला इतिहास हा फार माझा आवडीचा विषय. विश्वयुद्ध 1, विश्वयुद्ध 2 कशी आजही सारीच्या सारी इतिहासातली ती उत्तरं तोंडपाठ नाही, ती समजून घेतली. त्यावेळेस काय घडत होतं,
नागरिक शास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, हे माझ्या आवडीचे विषय. आज या इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण शिकलो की कशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आली, सुरुवात त्याने कसा केला, आली व्यापारासाठी, व्यापाराच्या बहाण्यातून म्हणता येईल, मी बहाणा हा शब्द वापरला, योग्य शब्द आहे, व्यापाराच्या बहाण्यातून इथल्या जनतेला कशा प्रकारे परावलंबी करून टाकलं. कारण हा देश हा स्वावलंबी होता, प्रत्येक बिझनेस हा एकमेकांवर अवलंबून होता. म्हणजे अगदी 18 पगड जातींचे 18 पगड बिझनेस सगळे एकमेकांवर अवलंबून होते. यांनी ह्या साखळ्या तोडल्या. लक्षात घ्या, साखळ्या कशा तोडल्या, आणि साखळ्या तोडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मग अगदी कच्च्या मालापासून यांची आवश्यकता लागली लोकांना, यांनाच विकायचा. नंतर सक्ती, सुरुवातीला स्वस्त स्वस्त, म्हणजे परदेशी कपडे हे स्वस्त मिळायचे, भारतीय कपडे कसे महाग असायचे, परदेशी कपडे कसे दिसण्यासाठी उंची वाटायचे, भारतीय कपडे हे ओबडधोबड दिसायचे. इथून सुरुवात केला व्यापारामध्ये यांनी, आणि नंतर सक्ती, आणि व्यापारानंतर राज्य. लक्षात घ्या, हे व्यापार सुरू झाला, व्यापारानंतर राज्य केलं. अगदी तसंच चालू आहे आता. आता काय दिसतंय बघा, फुकट वाटलं गेलं. साधं एक उदाहरण देतो, साधं एक उदाहरण. आपण जिओ म्हणतो, जिओ सिम फुकट वाटलं गेलं. सुरुवातीला 2 महिने फुकट, 3 महिने फुकट, अनलिमिटेड डेटा फुकट. आजही मी कित्येक जणांच्या कमेंट्सही वाचतो. मला म्हणतात जे ह्यांच्याविषयी बोलतात ते स्वतःच त्यांचा डेटा वापरून, फुकटचा डेटा, फुकटचा हा शब्द डेटा वापरून त्यांच्याविषयी बोलतात. फुकटचा वापरत नाही, पैसे मोजतो त्याच्यासाठी, पैसे. फुकटचं कुणाचं वापरत नाही. ज्या वेळेस 1, 2, 3, 4 महिने फुकट दिलं, 5व्या 6व्या महिन्यापासून आपल्याला अशा, बघा शेवटी बघा, मी एक गोष्ट कायम सांगत असतो, हा धंदा इथून केला जातो. यांना माहितीये, पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 7व्या महिन्यापर्यंत नंबर कुठेही पोहोचत नसतो जास्त ठिकाणी. ज्यावेळेस तुमचा नंबर, म्हणजे तुमचा हा जो टेलिफोन क्रमांक असतो, मोबाईल क्रमांक असतो, हा सगळ्या तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, आप्तेष्टांमध्ये, सगळीकडे ज्यावेळेस पोहोचला, त्याला कमीत कमी 6 ते 7 महिने लागतात. आणि 7 महिन्यानंतर हा नंबर आपण सहसा बदलत नाही. जर हाच फुकटचा डेटा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यात बंद केला असता, लोकांनी कार्ड बंद केले असते, मग बिझनेस झाला नसता. आत येऊ द्या, आत येऊ द्या, आत येऊ द्या, आत पुढते आत आले की दरवाजे बंद. लक्षात येतो तुम्हाला हा बिझनेस. आणि आता कितीही रेट करा, शेवटी रिचार्ज करणं आहे. बघा, आज तुम्हाला रिचार्ज 900, 1000 रुपयांपर्यंत 84 दिवस, बरं दिवस पण असे अर्धवट, 84, 82, 81. हे लॉजिक काही कळलं नाही मला. हा आहे बिझनेस. अशा प्रकारे आज पोर्ट पहा, अदानी, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याला सुद्धा नाव अदानी. मेट्रोचं नाव काय, रिलायन्स मेट्रो. मुंबई मेट्रो नाही, रिलायन्स मेट्रो. आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त यांचीच मोनोपॉली दिसणार. बंदरं यांचीच, पोर्ट यांचे, रेल्वे यांच्या, सिमेंट कंपन्या यांच्या, पोलाद कंपन्या यांच्या. आज म्हणजे साधं उदाहरण घ्या, एका साध्या ट्रेडमार्कचं तुम्हाला काय करायचं असेल, कारण इंडस्ट्रीज ही कंपनी ही एंटरटेनमेंट मध्ये आहे. एंटरटेनमेंट मध्ये तुम्ही विचार करा, आता चित्रपट काढायचा, नाटक काढायचं, काय भविष्य त्यांचं काय असेल ते असेल, पण हा शब्द आत्तापासून ट्रेडमार्क आपल्या नावाकडे असला पाहिजे. कोण त्याच्यासाठी वाढीव पैसे कोण खर्च करणार, कुणाकडे कॉपीराईट गेली तर. म्हणजे तुम्ही आठवा, अगदी मुंबई हल्ल्याचा, मुंबई अतिरेकी हल्ला झाला त्यावेळेस सुद्धा असलाच कांड काही नेत्यांनी इकडच्या केला होता. मला वाटतं विलासराव चव्हाण रितेश देशमुखांना घेऊन गेले, राम गोपाल वर्मा. हा सगळा प्रकार आठवा. जे गलत ते गलत, जे वाईट ते वाईट, जे चूक ते चूक. पण त्यानंतर काय घडलं, ज्यावेळेस हे असले प्रकार घडले, त्या मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री पद त्यांना गमवावं लागलं होतं. म्हणजे एक काळ होता या देशामध्ये ज्यावेळेस रेल्वे पटरीवरून घसरली तरी रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचा. अनेक उदाहरण आहेत, तुम्ही जर जुने जाणते असाल, तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती असेल. माहिती काढा या सगळ्या गोष्टीची. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है असं म्हणणारे उपमुख्यमंत्री RR पाटील आपले, त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. केस विंचरणारे आपले गृहराज्यमंत्री, मला वाटतं पाटील होते,
त्यांनाही या सगळ्या गोष्टींची मोठी किंमत मोजावी लागली होती. आज काय सांगा ना, आज नेत्यांचे राजीनामा सोडा, सरकार उद्योगपतींच्या मागे उभी राहिली. आज सीजफायर का लागली? याचं जर कारण आपल्याला वाटत असेल की नाही युद्ध संपलेलं आहे म्हणून आपण अचानक आपण कुणाचे तरी मिंधे होऊन जातो, कुठला तरी देश ट्विट टाकतो, आपली सीजफायर चालू होते. या गोष्टी लक्षात घ्या. अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आणलेल्या आहेत. आपण काय करत बसलो इथे? म्हणजे बघा ना, व्यापारात जर म्हणायचं झालं, अमेरिकेने शस्त्र विकली. म्हणजे बघा ह्या सगळ्या परिस्थितीचा धंदेवाईक लोक कसे असतात? व्यापार सबसे बडी, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. अमेरिकेने काय केलं? शस्त्र विकली. अमेरिकेने काय केलं? कर्ज विकले. म्हणजे पाकिस्तानलाही शस्त्र विकली, कर्ज विकली आणि नंतर हे शांतीदूत बनले. म्हणजे सगळं कसं स्वतःकडे घेऊन मोकळे झाले. याला म्हणतात डिप्लोमॅट. विदेश नीती वगैरे काय असतात ना, ते अशा असतात. आपला फायदा पण झाला पाहिजे. युद्धातून एक अर्थकारण असतं, आपला फायदा पण झाला पाहिजे. आणि आज हे देश तेच करतायत आणि आज आपण त्यांच्या खाली मिंधे झालो. ऑपरेशन सिंदूर मध्ये पराक्रम गाजवला तो भारतीय लष्कराने. हे सगळं श्रेय भारतीय लष्कराचं, पण याचं श्रेय कोण घेऊन गेलं? अमेरिका. सीज फायर आमच्या मध्यस्थीने झाली, आम्ही हे सारं थांबवलं. या सगळ्यामध्ये बब्बर शेर अमेरिका बनून गेला. विचार करा. आणि आपण ऐकत बसलो मंकी बात. हे व्यापारी ते व्यापारीच. म्हणजे ह्या व्यापाऱ्यांनी ट्रेडमार्क साठी अर्ज केला, या ऑपरेशन सिंदूर नावाच्या कॉपीराइट ट्रेडमार्क साठी अर्ज केला, आणि दुसऱ्या राज्यकर्त्या व्यापाऱ्यांनी तिकडे बिहारमध्ये प्रचार केला. म्हणजे दुबईतून कुठे बाहेर गेले होते, तिकडून आले आणि थेट बिहारमध्ये निवडणुकांच्या प्रचारामध्ये हे सगळे मुद्दे. म्हणजे खरं तर ऑपरेशन सिंदूरचं हे ट्रेडमार्क हेही व्यापारी वापरणार आणि हेही व्यापारी वापरणार. लष्कराचा पराक्रम हा बाजूला राहिला, हे वापरलं जाणार ह्या राज्यकर्त्यांकडनं. पराक्रम कुणाचा, वापर कुणाकडनं, ह्याचाही विचार व्हायला हवा. खरं तर मी इथे पुन्हा एकदा स्पष्ट करेल, नमूद करेल की माझा इथे विरोध कुठल्याही प्रांताला, धर्माला, भाषेला, माझा इथे कुठलाही विरोध नाही. पण जर तुम्ही बारीक निरीक्षण केलात तर वारंवार हीच लोक तिथे का दिसतात? ही धंदेवाईक लोकच तिथे का दिसतात? प्रत्येक वेळी तुम्ही पहा, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे, मढ्यावरचं लोणी खाणारी हीच माणसं का दिसतात? म्हणजे विषय कुठलाही संवेदनशील असो, आम्हाला आमचा धंदा प्यारा. आपण मगाशी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण दाखवलं. विचार करा, या धंदेवाईक लोकांमध्ये, म्हणजे अमेरिका असेल का, ही शेवटी व्यापारी राष्ट्र. म्हणजे जिकडे व्यापार चांगला त्यांच्याशी यांचे संबंध चांगले, जो आपल्याला सगळ्यात जास्त बिझनेस देणार त्यांच्याशी यांचे संबंध चांगले. व्यापार करण्यासाठी तुमच्याकडे बराच काळ होता. पुढची सारी वर्ष बघायला गेलं तर तुमचीच आहेत, तुमच्याच माणसांची आहेत. मग तुम्ही याच्यावर नाटक काढा, चित्रपट काढा, आणखी काय काढायचंय ते काढा. थोडं थांबायला हवं होतं. हा विषय संवेदनशील होता. आपण ही जी घाई केलीत हा व्यापार दाखवण्याची, म्हणजे दोन्ही बाजूंनी, अगदी राज्यकर्त्यांनी सुद्धा, म्हणजे ह्यांनी ट्रेडमार्क साठी ते ऍप्लिकेशन करणं, आणि तो ट्रेडमार्क कसा आपल्याकडे येईल, ते कॉपीराइट्स कसे या नावाचे, ऑपरेशन सिंदूर नावाचे आपल्याकडे येतील याचा प्रयत्न करणं, आणि ह्यांनी त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जाऊन ह्या ऑपरेशन सिंदूरचं ते सारं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणं. शेवटी व्यापारी ते व्यापारीच, धंदेवाईक आपण जे म्हणतो ना, ते याचसाठी म्हणतो. असो, आपण सारे सुजाण आहात. या सर्वातून नेमकं आपल्याला काय वाटतं? आपलं नेमकं या बाबतीतलं मत काय? आपण कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हावं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.